सर्वांना नमस्कार। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाशिवरात्री विषयी माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आपण आज महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। महाशिवरात्री दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते। यावर्षी महाशिवरात्री माघ कृष्ण चतुर्दशीला म्हणजेच 26 फेब्रुवारी वार बुधवार रोजी आहे। आपण वर्षभर जेवढे भगवान शंकराचे व्रत करतो त्या सर्व व्रतांचे पुण्य फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्याने आपल्याला मिळते। त्यामुळे महाशिवरात्रीचे व्रत प्रत्येकाने करावे। महाशिवरात्रीला भक्तिभावाने उपवास पूजा अर्चा करावी। या दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, त्या कोणत्या? नंबर 1, तामसिक अन्न सेवन करू नये, म्हणजेच मांसाहार, मद्यपान, लसूण, कांदा आणि अन्नामध्ये जडपणा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळावे। नंबर 2, तिरस्कार किंवा नकारात्मक विचार करू नये। महादेव हे क्षमाशील आणि दयाळू देवता आहेत, त्यामुळे कोणाच्याही विषयी मनात द्वेष किंवा तिरस्कार बाळगू नये। नंबर 3, झोपणे टाळावे। महाशिवरात्रीच्या दिवशी जागरणाला विशेष महत्त्व आहे। रात्री जागरण करून महादेवाच्या भजन कीर्तनात सहभागी व्हावे। नंबर 4, दूध व मध एकत्र मिसळून अर्पण करू नये। महादेवाची पूजा करताना दूध आणि मध वेगवेगळे अर्पण करावे, दोन्हींचे एकत्र मिश्रण करून अर्पण करू नये। नंबर 5, तुटलेली किंवा खराब बेलपत्रे वाहू नयेत। महादेवाच्या पूजेसाठी बेलपत्र ताजे आणि स्वच्छ असावे, तुटलेली किंवा किडलेली बेलपत्र वाहू नयेत। नंबर 6, शिवलिंगावर तुळशीपत्र अर्पण करू नये। तुळशीपत्र हे लक्ष्मी मातेचे प्रतीक असल्याने ते शिवलिंगावर वाहू नये। नंबर 7, महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र तोडू नये। पूजेसाठी प्रामुख्याने शिवलिंगावर बेलपत्र वाहिले जाते, परंतु महाशिवरात्रीच्या तसेच सोमवारच्या दिवशी झाडाचे बेलपत्र तोडू नये, ते आदल्या दिवशी तोडून ठेवावे। नंबर 8, फाटलेली किंवा मळलेली वस्त्रे परिधान करू नयेत। शिवपूजेसाठी स्वच्छ, सात्विक आणि साधे वस्त्र परिधान करावे, शक्य असल्यास पांढरे वस्त्र घालावे। नंबर 9, महादेवाची पूजा लोखंडाच्या भांड्यात करू नये। महादेवाची पूजा नेहमी तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात केली जाते। नंबर 10, राग आणि अहंकार बाळगू नये। महाशिवरात्री हा दिवस संयम आणि आत्मशुद्धीचा आहे, त्यामुळे शांत व नम्र राहावे। नंबर 11, काळ्या तिळाने शिवाभिषेक करू नये। काळे तीळ यमदेवाशी संबंधित मानले जातात, त्यामुळे ते शिवलिंगावर वाहू नयेत। महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।